5.3 मधील प्रश्न पहिला असा आहे की आपल्याला ABCD हा एक आयत दिलेला आहे। नीट लक्ष द्या, हा आपल्याला आयत दिलेला आहे आणि त्यानंतर सांगितले AC ची लांबी ही 8 आहे। AC ची लांबी ही 8 आहे आणि आपला प्रश्न BO ची लांबी किती विचारलेला आहे। AC ची लांबी दिली आणि BO ची लांबी विचारलेली आहे। हा प्रश्न पहिला झाला। त्यानंतर काय केले, कोन CAD म्हणजे हा कोन 35 अंशाचा दिलेला आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ACB म्हणजे हा कोन किती अंशाचा असेल हा असं विचारलेला आहे। तर आपल्याला एका स्टेपने आपण गणित करूया, पण हे आपण उदाहरण सोडवण्याच्या आधी आपण जो सराव संच 5.1 चा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये सर्व चौकोनांचे गुणधर्म, त्यांची व्याख्या, आकृती व्यवस्थित सांगितलेला आहे। तुम्हाला ते व्याख्या, आकृती, गुणधर्म समजल्याशिवाय हे उदाहरण समजणार नाहीत। तरी पण आपण त्याच्यावरती रिव्हिजन देऊया। आता नंबर 1 ला काय सांगितलं आपल्याला, चौकोन ABCD हा आयत आहे। हा चौकोन ABCD हा आयत आहे। जर आयत असेल तर ह्यांचे कर्ण एकरूप असतात, म्हणून काय AC बरोबर BD याला कारण लिहावं लागतं आयताचे कर्ण एकरूप असतात। आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणजे जेवढी लांबी AC ची आहे तेवढीच लांबी BD ची आहे असं आपण लिहिलेलं आहे। आता त्यानंतर काय केले, AC ची लांबी ही 8 सेमी आहे। आता 8 सेमी आहे म्हणजेच BD ची लांबी सुद्धा किती असायला पाहिजे, म्हणून BD बरोबर 8 सेमी। AC ची लांबी 8 आहे म्हणून BD ची लांबी सुद्धा 8 आहे। मग आपल्याला काढायचे BO ची लांबी। BO ची लांबी काढायची असेल तर BD च्या लांबीपेक्षा निम्मी असते, कारण आपल्याला लिहावं लागतं आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे समान दोन लांबी, म्हणजे याची पूर्ण याची लांबी असेल तर अर्धी अर्धी होते असा याचा अर्थ झाला। मग BO ची लांबी काढायची आहे तर BD ची लांबी 8 आहे, छेदस्थानी 2 म्हणून BO बरोबर 4 सेमी। पहा आपण BO ची लांबी काढलेली आहे। AC ची वरून BD ची काढली, एकरूप कर्ण एकरूप असतात म्हणून काढली, आणि BD वरून BO ची लांबी काढली, ते दुभागतात म्हणून। आता हा झाला आपला प्रश्न पहिला। आता त्यानंतर आपल्याला प्रश्न दुसरा आहे, काय सांगितलेलं आहे की कोन DAC म्हणजे याचं माप 35 आहे। कोन DAC बरोबर 35 अंश आहे। तर आपल्याला विचारलेलं आहे कोन ACB बरोबर किती। तर एकदम सोपा आहे, पहा कोन DAC बरोबर कोन ACB हे एकमेकांचे व्युत्क्रम कोन आहेत। पहा या दोन रेषा समांतर आहेत, त्यांची ही छेदिका, त्यामुळे हे दोन कोन एकमेकांचे व्युत्क्रम कोन आहेत। व्युत्क्रम कोन आहेत, हे एकमेकांचे व्युत्क्रम कोन आहेत आणि व्युत्क्रम कोन नेहमी एकरूप असतात, म्हणून आपल्याला लिहावं लागतं कोन ACB बरोबर 35 अंश। पहा मी परत सांगतो तुम्हाला, आपल्याला AC ची लांबी दिली होती, त्याच्यावरून BD ची लांबी काढली कारण कर्ण एकरूप असतात, आणि BD च्या लांबीवरून BO ची लांबी ही निम्मी असते, त्याच्यावरून आपण 4 सेमी काढली। आता त्याच्यानंतरचा प्रश्न होता कोन DAC चं म्हणजे या कोणाचं माप 35 आहे, तर या कोणाचं माप किती, तर 35 वरून या कोणाचं माप आपण 35 काढलेलं आहे, कारण ते एकमेकांचे व्युत्क्रम कोन आहेत आणि व्युत्क्रम कोन नेहमी एकरूप असतात। त्यानंतर प्रश्न दुसरा, चौकोन PQRS हा समभुज चौकोन आहे। नीट लक्ष द्या, समभुज चौकोन म्हणजे याच्या चारही बाजूंची लांबी समान असते। हा चौकोन PQRS समभुज आहे। त्यानंतर काय केलंय
की पी क्यूची लांबी 7.5 दिलेली आहे आणि त्यावरून क्यू आरची लांबी काढायची आहे. हा प्रश्न पहिला झाला. त्याच्यानंतर कोन क्यू पी एस या कोनाचं माप 75 अंश दिलेलं आहे. तर आपल्याला आर या कोनाचं एक माप काढायचं आहे आणि क्यू या कोनाचं माप काढायचं आहे. हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्यासमोरचा प्रश्न. आपण आता याचं उत्तर काढूया. कसं काढणार? नंबर 1ला क्यू आरची लांबी काढायची, तर पी क्यूची लांबी 7.5 आहे म्हणून याचीसुद्धा लांबी 7.5 असणार आहे. कारण हा समभुज चौकोन आहे आणि समभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्यानंतर कोन पीचं माप 75 आहे म्हणून आरचं सुद्धा 75 असणार आहे, कारण हे सम्मुख कोन एकरूप असतात. त्यानंतर नंबर 3ला कोन पी आणि कोन क्यू हे लगतचे कोन आहेत आणि समभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात. हे यांची बेरीज 180 असते. मग 180 मधून 75 केले 105 येतात. हा झाला प्रश्न. आता आपण एका स्टेपनी उत्तर सोडूया. आपल्याला काय दिलेलं आहे सुरुवातीला? पी क्यू आर एस हा समभुज चौकोन आहे. हा समभुज चौकोन आहे म्हणून काय करावं लागेल? पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर आर एस बरोबर पी एस ह्या चारही बाजूंची लांबी समान झाली. मग पी क्यूची आपल्याला लांबी किती दिली आहे? 7.5 सेमी. त्यामुळं आपल्याला लिहायचं म्हणून क्यू आर बरोबर 7.5 सेमी. कारण याला लिहावं लागेल सेमी, कारण याला लिहायचं समभुज चौकोनाच्या सर्व भुजा समान असतात म्हणजे सर्व बाजूंची लांबी समान असते. हा झाला आपला प्रश्न पहिला. आता त्याच्यानंतर प्रश्न दुसरा काय दिलेला आहे? कोन पीचं माप 75 अंश दिलेलं आहे. कोन पी बरोबर किती अंश दिलेलं आहे? 75 अंश दिलेलं आहे. तर आपल्याला प्रथम कोन आरचं माप काढायचं आहे म्हणून या ठिकाणी लिहावं लागेल कोन पी एकरूप कोन आर हे एकमेकांचे सम्मुख कोन आहेत म्हणून हे एकरूप असतात. मग कोन पीचं माप 75 आहे म्हणून कोन आर बरोबर 75 अंश. हा आपला दुसरा प्रश्न झाला. त्यानंतर काय करायचं आहे? कोन क्यूचं माप काढायचं आहे. तर कोन पी अधिक कोन क्यू बरोबर 180. याला कारण लिहावं लागते लगतचे कोन पूरक असतात. म्हणजे ह्या दोघांची बेरीज 180. कोणतेही दोन कोन घ्या त्यांची बेरीज 180 अंश असते. आता कोन पीचं माप 75 अंश आहे अधिक कोन क्यू बरोबर 180 म्हणून कोन क्यू बरोबर 180 वजा 75 अंश म्हणून कोन क्यू बरोबर 105 अंश. पहा म्हणून कोन क्यू बरोबर 105 अंश काढलेलं आहे. आता मी तुम्हाला सरावासाठी प्रश्न देत आहे. आता पहा सरावासाठी काय करत आहे? प्रश्न पहिला मी जशाला तसा ठेवत आहे. मी त्यांची माप बदलत आहे. काय बदलत आहे? तर एसीचं माप हे 8 सेमी होतं. मी या ठिकाणी 10 सेमी केलं तर तुम्ही बी ओचं माप काढा येईल करता एकदम सोपं आहे. त्यानंतर सी ए डी म्हणजे ह्या 35 अंशाचा जो कोन आहे त्या ठिकाणी मी 40 अंशाचा कोन केला तर तुम्हाला या कोन ए सी बीचं माप काढता येईल. ए सी बी. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन सरावासाठी काय देत आहे? नंबर 1ला कोन ए सी बीचं झालं. नंबर 2 कोन बी ए ओ म्हणजे या कोनाचं माप काढायचं आहे. पहा या कोनाचं काढल्यानंतर या कोनाचं माप तुम्ही काढायचं. हा दुसरा प्रश्न झाला. आता प्रश्न दुसऱ्यावरील मी सरावासाठी प्रश्न देतो. चौकोन पी क्यू आर एस हा समभुज चौकोन आहे. मग मी प्रश्न असा केला की पी क्यूची लांबी ही 8 सेमी आहे. किती आहे? 8 सेमी असेल तर तुम्हाला प्रश्न असा आहे की सर्व बाजूंची लांबी काढा. क्यू आरची लांबी काढा, आर एसची लांबी काढा आणि
पी एसची लांबी काढा, म्हणजे राहिलेल्या 3 बाजूंची लांबी तुम्ही काढायची. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, क्यू पी एस बरोबर 75 होतं, त्या ठिकाणी मी 80 अंश घेतलं तर तुम्हाला तिन्ही कोणांचं माप काढायचं आहे. पहा, 80 अंश घेतलं, कोण आरचं काढा, कोण क्यूचं काढा आणि कोण एसचं काढा. हा तुम्हाला प्रश्न दुसऱ्यावरील सरावासाठी प्रश्न झाला. हे सराव होणं तुमचा अत्यंत आवश्यक आहे. आपण पुढील प्रश्न घेऊ. सराव संच 5.3 मधील प्रश्न तिसरा आहे. प्रत्येक प्रश्न आधी आपण काय दिलेला आहे आणि काय काढायचं आहे हे समजल्याशिवाय आपल्याला प्रश्न येणार नाही. आपल्याला सांगितले चौकोन IJKL हा चौरस आहे. लक्षात घ्या, हा चौरस आहे म्हणजे याच्या प्रत्येक बाजूची लांबी समान झाली आणि प्रत्येक कोन हा काटकोन होणार, म्हणून याला आपण चौरस म्हणतो. हा त्याचा गुणधर्म आहे. आणि काय सांगितलंय की त्यांचे कर्ण परस्परांना यम बिंदूत छेदतात, म्हणून आपण यम बिंदू लिहिलेला आहे. त्यानंतर आपल्याला प्रश्न पहिला विचारला आहे IMJ म्हणजे या कोणाचं माप काढायचं आहे नंबर 1ला. नंबर 2 JIK म्हणजे या कोणाचं माप काढायचं आहे नंबर 2ला. आणि नंबर 3 LJK या यम कोणाचं, या खालील आय कोणाचं आणि त्यानंतर खालील जे कोणाचं माप काढायचं आहे. तर आपण एका प्रश्नाचं उत्तर काढूया. आता पहा, आपल्याला सुरुवातीला लिहावं लागेल, हा चौरस आहे म्हणून लिहावं लागेल. चौकोन IJKL हा चौरस आहे. हा चौरस आहे म्हणून काय, तर हा चौरस आहे म्हणून ह्या चारी बाजूंची लांबी तर समान असतेच, परंतु यांचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कोणत्या प्रश्नाचं? IMJ म्हणून कोण IMJ बरोबर 90 अंश. पहा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता नंबर 2 JIK म्हणजे या कोणाचं. आता हे तर कर्ण परस्परांना दुभागतात, पण त्यांचे कोणसुद्धा दुभागतात. चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात म्हणजे कोणसुद्धा दुभागला जातो, म्हणून कोण आयचं माप हे 90 अंश आहे. पूर्ण आयचं माप हे 90 अंश आहे. मग कोण JIK बरोबर कोण आय छेदस्थानी 2, म्हणून कोण JIK बरोबर 90ला 2 भागलं की 45 अंश येतं, म्हणून कोण JIK बरोबर 45 अंश. हे झालं दुसऱ्या कोणाचं. त्याचप्रमाणे आपल्याला तिसऱ्या कोणाचंही काढायचं आहे, म्हणून कोण J बरोबर 90 अंश आणि काटकोनात दुभागतात, म्हणून कोण LJK बरोबर कोण J छेदस्थानी 2 म्हणजे 90 छेदस्थानी 2 बरोबर 45 अंश. म्हणून शेवटीला लिहायचं कोण IMJ बरोबर 90 अंश, कोण JIK बरोबर 45 आणि कोण LJK बरोबर 45. अशा रीतीनं आपण तिन्ही कोणांचं माप. आता प्रश्न चौथा पाहूया. काय दिलेला आहे? एक समभुज चौकोन दिलेला आहे. त्या समभुज चौकोनांच्या एका कर्णाची लांबी 20 सेमी आहे आणि दुसऱ्या कर्णाची लांबी 21 सेमी आहे. तर आपल्याला त्या चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी आणि त्याची परिमिती काढायची आहे. या ठिकाणी मी एक समभुज चौकोन काढला, त्याला नाव देऊ आपण PQRS असं मी नाव दिलं. तर एक कर्ण 20 सेंटीमीटरचा आहे. मग कर्ण एकमेकांना दुभागतात म्हणजे आपण O या बिंदूमध्ये दुभागत आहेत, म्हणून याची POची लांबी 10 आणि ORची लांबी 10, कारण PR लांबी आपली 20 घेतली. त्यानंतर 21 आहे. 21च्या निम केलं तर 10.5 सेमी आणि OSची लांबी 10.5, कारण समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. आता आपण लिहूया या ठिकाणी.
हा चौकोन PQRS हा समभुज चौकोन आहे। समभुज चौकोन असल्यामुळं काय PQ बरोबर QR बरोबर RS बरोबर PS, समभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते, म्हणून PQ बरोबर QR बरोबर RS बरोबर PS, त्याच्या सर्व बाजूंची लांबी समान असते। आता PR बरोबर 20/2 आणि PO बरोबर 20/2 आणि QO बरोबर 21/2 ह्या दोघांनाही कारण लिहावं लागतं। काय लिहावं लागतं? समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात। पहा मी काय सांगितलं, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात। मग PO ची लांबी ही 10 सेमी आली आणि QO ची लांबी ही 10.5 सेमी आली। हे दोन्हींची लांबी मिळाली। आणखीन तुम्हाला इथं सांगितलं होतं की काटकोनात दुभागतात, याचाच अर्थ त्रिकोण POQ मध्ये कोन O बरोबर 90° म्हणजे हे तर पायथागोरसच्या प्रमाणावरून आपल्याला काढता येतं PQ ची लांबी, म्हणून PQ चा वर्ग बरोबर PO चा वर्ग अधिक QO चा वर्ग। मग PQ ची आपल्याला लांबी काढायची, मग PO ची लांबी 10 चा वर्ग अधिक 10.5 याचा वर्ग। आता 10 चा जर वर्ग केला तर किती येतं? 100 आणि 10.5 चा वर्ग केला, याचा वर्ग करणं खूप सोपं आहे। कोणत्या? ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहेत तेव्हा त्याला 25 लिहायचं। पहा 5 चा वर्ग 25, आता 10 आहे तिथं, म्हणून 10 चा पुढची संख्या 11, 11 आणि 10 चा गुणाकार करा 110, लक्षात घ्या। तर 1 अंकानंतर दशांश आहे, या ठिकाणी 2 अंकानंतर दशांश येईल आणि या दोघांची बेरीज केली तर 210.25 सेमी, परंतु हे PQ चा वर्ग बरोबर आहे। आपल्याला PQ चा वर्ग काढायचा नाही, नुसती PQ ची लांबी काढायची, म्हणून वर्गमूळ जर काढलं तर हे येतंय 14.5 सेमी। आपण 210.25 जर वर्गमूळ काढलं तर PQ बरोबर येते 14.5। पहा 14.5 सेमी। तर आता सर्व बाजूंची लांबी काढायची होती, एका बाजूची काढली आहे, याला आपण समीकरण नंबर 1 नाव देऊ। समीकरण नंबर 1 वरून PQ बरोबर QR बरोबर RS बरोबर PS बरोबर 14.5 याला कारण लिहायचं समीकरण नंबर 1 वरून। पहा सर्व बाजूंची आपण लांबी काढली, आता त्याची परिमिती काढायची आहे। परिमिती काढायची असेल तर आपल्याला तर चारी बाजूंची बेरीज करावी लागेल, म्हणजे काय PQ अधिक QR अधिक RS अधिक PS। मग प्रत्येकाची लांबी आपण 14.5 काढलेली आहे। पहा 14.5 अधिक 14.5 अधिक 14.5 अधिक 14.5, किंवा तुम्ही 14.5 गुणिले 4 केलं तरी चालतं, किंवा यांची बेरीज चारी बाजूंची केली तरी चालते। मग यांची जर बेरीज केली 5 चोक 20 ला 0, हातचे आले 2, 14 2 28, 14 त्रिकोण 42, 14 चोक 56 आणि 2 58.0 सेमी। म्हणून आपल्याला शेवटला लिहावं लागेल आपल्याला चौकोन PQRSच्या बाजूंची लांबी 14.5 सेंटीमीटर आहे आणि परिमिती 58.0 सेमी असं पूर्ण वाक्यामध्ये आपल्याला लिहावं लागेल। प्रश्न 4थ्यावरील तुम्हाला मी सरावासाठी उदाहरण देत आहे। काय देत आहे पहा,
चौकोन एक समभुज चौकोन आहेत, त्यांच्या कर्णांची लांबी 24 सेमी आणि 18 सेमी असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक बाजूची लांबी काढा आणि त्या चौकोनाची परिमिती काढता येईल. एकदम सोपं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न देत आहे, एका समभुज चौकोनांच्या कर्णांची लांबी 40 सेमी आणि 30 सेमी आहे तर त्या बाजूची लांबी आणि त्या कर्णांची लांबी तुम्ही बाजूंची लांबी आणि त्या चौरसाच्या परिमिती काढा. हे 2 उदाहरणं तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवा. 5वा आहे की खालील विधाने सत्य की असत्य आहेत ते तुम्ही पडताळा घ्या आणि असतील तर आपल्याला ते सत्य असतील तर का आहेत आणि असत्य असतील तर का आहेत हे आपल्याला त्याचा पडताळासुद्धा आपण घेऊया. तर पहिलं विधान आहे, प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो. हे विधान झालं. आता मी काय करतो, एक समांतरभुज चौकोन काढतो. हा समांतरभुज चौकोन झाला. आता समांतरभुज चौकोन म्हणजे काय की त्याच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते, चारी बाजूंची समान लांबी नसते. जर असेल तर तो समांतरभुज चौकोन आहे, पण समभुज सुद्धा होतो. पण समभुज चौकोन असण्यासाठी चारही बाजूंची लांबी समान असावी लागते, पण समांतरभुज चौकोनामध्ये ती काही अट नसते. तुम्हाला जर असं म्हटलं असतं समभुज प्रत्येक समभुज चौकोन समांतरभुज चौकोन आहे असं लिहिलं असतं तर हे विधान सत्य झालं असतं. परंतु समांतरभुज चौकोनाचे सर्वच गुणधर्म समभुज चौकोनाला लागू होत नाहीत, म्हणून दिलेलं विधान हे असत्य आहे. तुम्हाला याचे गुणधर्म माहिती असणं आवश्यक आहे. आता नंबर 2, प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. मी या ठिकाणी समभुज चौकोन काढतो, तो आयत होतो का याचा आपण पडताळा घेऊया. समभुज चौकोन म्हणजे काय, ज्याच्या चारी बाजूंची लांबी समान आहे. आता इथं चारी बाजूंची लांबी समान आहे, पण समभुज चौकोनामध्ये प्रत्येक कोण काटकोन असेल असं नाही. परंतु आयतामध्ये काय आहे तर प्रत्येक कोण हा काटकोन असतो, बरोबर आहे. परंतु समभुज चौकोनामध्ये तसं काही नसतं. समभुज चौकोन हा आयत असतोच असं नाही. तर आता त्याचं पुढचं विधान घेऊया. हे सुद्धा विधान असत्य आहे. त्यानंतर प्रश्न 3, प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. आता प्रत्येक आयत समांतरभुज चौकोनाचे सगळे गुणधर्म येथे लागू होतात. पहा की समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची लांबी समान असते, आयतामध्ये सुद्धा असतं. समांतरभुज चौकोनामध्ये प्रत्येक कोण आयतामध्ये प्रत्येक कोण काटकोन असतो. समांतरभुज चौकोनामध्ये असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं, कारण प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असू शकतो. परंतु प्रत्येक समांतरभुज चौकोन हा आयत असणार नाही, कारण प्रत्येक समांतरभुज चौकोनामध्ये प्रत्येक कोण 90 अंशाचा असेल असं नसतं. त्यामुळं प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. दिलेले विधान हे सत्य आहे. त्यानंतर नंबर 4, प्रत्येक चौरस हा आयत असतो. मी जर चौरस काढला तर त्याचे सर्व गुणधर्म लागू होतात का पहा. हा मी चौरस काढला, याच्या चारी बाजूंची लांबी समान आहे, प्रत्येक कोण कसा आहे काटकोन आहे. हे झाले चौरसाचे गुणधर्म. आता आयताचे गुणधर्म बघू लागू होतात का. आयतामध्ये सम्मुख बाजूंची लांबी समान असते, या ठिकाणी आहे. प्रत्येक कोण काटकोन असावा लागतो, याही ठिकाणी आहे. म्हणजे दिलेलं विधान हे सत्य आहे. त्यानंतर प्रश्न 5, प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. आता मी या ठिकाणी चौरस काढलेला आहे. हे समभुज चौकोनाचे गुणधर्म त्याच्यामध्ये लागू होतात का पहा. आता चौरस म्हणजे काय, त्याच्या सर्व बाजूंची लांबी समान, प्रत्येक कोण काटकोन असतो. आता समभुज म्हणजे काय, तर चारी बाजूंची लांबी समान असली की तो समभुज झाला. इथं चारी बाजूंची लांबी समान आहे, म्हणजे चौरसाच्या चारी बाजूंची लांबी समान असते, म्हणून प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. हे विधान सत्य आहे. त्यानंतर प्रश्न 6, प्रत्येक
समांतरभुज चौकोन हा आयत असतो असं विधान दिलेलं आहे. प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो का पहा. आता आयतामध्ये काय सम्मुख बाजूंची लांबी समान आणि प्रत्येक कोन काटकोन असावा लागतो, पण समांतरभुज चौकोनामध्ये असं नाही. प्रत्येक कोन काटकोनच असायला लागतो असं नाही, तिथं वेगवेगळी सुद्धा मापं असू शकतात. या गुणधर्मामुळं प्रत्येक समांतरभुज चौकोन हा आयत नसतो, म्हणून दिलेलं विधान हे असत्य आहे.